नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। दुधनी आणि मैंदर्गी नगर परिषद निवडणुकीच्या निकालाकडे नागरिकांचे लागले लक्ष। अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी आणि दुधनी नगर परिषदेची निवडणूक ही अत्यंत चुरशीने पार पडली आहे। दुधनी आणि मैंदर्गी नगर परिषदेच्या निवडणुकीतील निकालाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। दुधनीत भाजपा की शिवसेना शिंदे गट, तर मैंदर्गीत भाजपा की स्थानिक गटाची आघाडीचे वर्चस्व राहणार याची जोरदार चर्चा रंगली आहे। दुधनी नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दिनांक 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडले। दुधनी नगर परिषदेसाठी 70.97% इतके मतदान झाले। दुधनी नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्ष पदासह 20 नगरसेवक पदाच्या जागांसाठी मतदान झाले। यावेळी 10,905 मतदारांपैकी 7,739 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला। यामध्ये 5,554 पुरुष मतदारांपैकी 3,980 पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला, तर 5,350 महिला मतदारांपैकी 3,758 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला। दुधनी नगर परिषदेच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदासाठी 6 उमेदवार, तर 20 नगरसेवक पदांसाठी 53 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते। दुधनी नगर परिषद निवडणूक थेट नगराध्यक्ष पदासाठी 6 उमेदवार रिंगणात असले तरी यात प्रामुख्याने भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अतुल मेळकुंदे, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रथमेश मेहत्रे, काँग्रेस पक्षाचे उमेदवार महेश स्वामी बाहिरमठ यांच्यातच सरळ लढत होत आहे। दुधनी हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा। काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय सातलिंगाप्पा मेहत्रे यांनी दुधनी नगर परिषदेवर 50 वर्षांहून अधिक काळ सत्तेवर राहण्याचा विक्रम केला आहे। आता माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे व शंकर मेहत्रे यांनी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली आहे। दुधनीमध्ये काँग्रेस पक्षाने केवळ थेट नगराध्यक्ष पदासाठीच उमेदवार उभा केला आहे। दुधनी नगर परिषदेवर मेहत्रे घराण्याचे वर्चस्व राहिले आहे। राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्याने अक्कलकोट तालुक्यातही याचा परिणाम झाला आहे। दुधनीमध्ये शिवसेना शिंदे गटातर्फे थेट नगराध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ नेते माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांचे पुतणे तसेच दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शंकर मेहत्रे यांचे पुत्र प्रथमेश मेहत्रे यांना उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे। दुधनी नगर परिषदेत सत्ता राखण्याचे आव्हान मेहत्रे बंधूंसमोर उभे आहे। भाजपातर्फे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी ज्येष्ठ नेते अतुल मेळकुंदे यांना थेट नगराध्यक्ष पदासाठी उभे केले आहे। दुधनीत एकेकाळी विरोधक सापडत नव्हता, पण आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मेहत्रे यांची सत्ता संपुष्टात आणत धक्का दिला होता। तेव्हापासून दुधनीमध्ये भाजपाचे प्राबल्य वाढले आहे। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे। काँग्रेस पक्षाने महेश स्वामी बाहिरमठ यांना उभे करत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रंगत आणली आहे। दुधनीत खरी लढत ही भाजपाविरुद्ध शिवसेना शिंदे गटातच होत आहे। यामुळे या ठिकाणच्या लढतीकडे अक्कलकोट तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। दुधनीत भाजपा की शिवसेना शिंदे गटाची सत्ता येणार याची जोरदार चर्चा रंगली आहे। मैंदर्गी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदासाठी 2 उमेदवार रिंगणात असून या ठिकाणी थेट लढत होत आहे। सदस्य पदाच्या 20 जागांसाठी 46 उमेदवार निवडणुकीत होते। मैंदर्गी नगर परिषद निवडणुकीत एकूण 72.89% इतके मतदान झाले आहे। एकूण 12,466 मतदारांपैकी 9,087 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे। यामध्ये 4,702 पुरुष, तर 4,335 महिला मतदारांनी मतदान केले आहे। मैंदर्गीत स्थानिक गटाविरोधात भाजपा यांच्यात लढत होत आहे। वास्तविक पाहता मैंदर्गी नगर परिषदेच्या स्थापनेपासून आजपर्यंत येथे स्थानिक गटांचे वर्चस्व राहिले आहे।
या ठिकाणचे राजकारण पक्षीय स्वरूपाचे झाले नाही. आता या ठिकाणी भाजपाने स्वतंत्र उमेदवार देत स्थानिक गटासमोर आव्हान उभे केले आहे. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अंजली बाजारमठ या निवडणूक लढवत आहेत. स्थानिक गटाकडून थेट नगराध्यक्षपदासाठी शिवम्मा पोतेनवरू या उभ्या आहेत. मैंदर्गीत थेट लढत होत असल्याने मैंदर्गी नगर परिषदेच्या निकालाबाबत सर्वत्र चर्चा होत आहे. मैंदर्गीतील मतदार हा स्थानिक गटासोबत जाणार की भाजपासोबत जाणार हे निवडणुकीच्या निकालानंतर दिनांक 21 डिसेंबर रोजी दिसणार आहे. मैंदर्गीत भाजपाने बाजी मारल्यास स्थानिक गटांचे आजपर्यंतचे राजकारण संपुष्टात येणार आहे. मैंदर्गीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून याची चर्चा सुरू आहे. अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.